कृष्ण 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 हरे हरे ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकी काय? ईश्वरी ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे,
गुरु म्हणून आपल्याला ईश्वरी ज्ञान मिळालं पाहिजे. त्याला ज्ञान ईश्वरी म्हणतात. ईश्वरी ज्ञान ज्याला मिळालं ते मोठे गुरुमुखी उदित असते. गुरुच्या जवळचं ज्ञान मोठं नसतं, बारीक लहान हृदय स्वयंभूची अशी खाऊ लागेल तशी आपली. आपण जेवढा प्रयत्न करू तशी ती त्याची वाढ झाल्याशिवाय राहत नाही. हा ग्रंथ ज्ञानोबरायांनी तयार केला आहे. या ग्रंथामध्ये ईश्वरी ज्ञान आहे. पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत सगळ्या ग्रंथामध्ये ईश्वरी ज्ञान आहे. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं ही ग्रंथ सगळे कसे आहेत आपले हिंदू धर्मातले अवघवित शास्त्रे, सगळी शास्त्र अविद्या विनाशाची पार, सगळीची सगळी शास्त्र अविद्या विनाश करतात. म्हणजे अविद्येचा अर्थ माया, मायेचं छेदन करण्याचं काम सर्व शास्त्र करतात. पण तुम्ही कितीही वाचन केलं, वाचून न होती स्वतंत्र पुढं मेघ मारले, वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधी. तुम्हाला आत्मबोध जर झाला नाही तर बहुत केलं पाठांतर आणि वर्म राहिले दूर. तुकोबरायांचं सांगितलं गाढव भरी कोठ्या उलटशी पाणी गुरुगम्य पूर्ण नशिबा. गाढवभर कोणत्याची उलथा मालत केली तर तुम्हाला जर गुरुगम्य खून जर मिळालेली नसेल, गुरुच्या जवळ तुम्हाला आत्मबोधाचं ज्ञान झालेलं नसेल तर ते फुकट आहे, काही उपयोगाचं होत नाही. मग पहिल्या नंबरला हे ईश्वरी ज्ञान करण्यासाठी, ही ज्ञानेश्वरी करण्यासाठी आपल्याला काय व्हायला पाहिजे? गुरु भेटला पाहिजे. गुरुच्या जवळ आपल्याला आत्मबोध झाला पाहिजे. गुरु तेथे ज्ञान. गुरुच्या जवळ कोणतं ज्ञान आहे? गुरुच्या जवळ जे ज्ञान आहे ते आत्मदर्शनाचं ज्ञान आहे. आपण बरेच करतो, गुरु करतो, व्यावहारिक ज्ञान जरी प्राप्त करून घ्यायचं असेल, व्यावहारिक ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं जरी असेल तरी ज्याच्याकडे ते आहे त्याच्याजवळ आपल्याला जावं लागते. आणि जाऊन तो जो ज्यावेळेस आपल्याला शिकवतोय त्यावेळेस आपलं लक्ष एक असावं. आपलं जर तिथं लक्ष नसेल तर व्यावहारिक ज्ञान देखील आपल्याला मिळत नाही. ही पोटाची साधनं जी आहे, पोट भरण्याचं जे ज्ञान आहे त्याच्यासाठी देखील एक लक्ष व्हावं लागतं, एक लक्ष द्यावं लागतं. आणि जर तिथं लक्ष नसेल तर तेही ज्ञान आपल्याला उपयोगाला येत नाही. मग आपल्या आयुष्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानाची चोरी होत नाही. कोणत्या ज्ञानाची? व्यावहारिक ज्ञान असो, नाही आत्मज्ञान असो, परमार्थ ज्ञान असो, याची चोरी होत नाही. हे त्याच्याजवळ राहतं आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याला ते उपयोग दिल्याशिवाय राहत नाही. ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कुठं आहे? गुरुजवळ आहे. त्या सद्गुरूच्या जवळ आपण गेलं पाहिजे. तर गुरु म्हणजे काय हा एक प्रश्न आहे आपल्याला. बऱ्याच मंडळीला गुरु गुरु म्हणजे काय म्हणतो? गु ह्या शब्दाचा अर्थ आहे गुह्य आणि रु म्हणजे रुजवतो. साधक दशेमध्ये आलेल्या जिज्ञासू भाविकाच्या अंतःकरणात जो गुह्य ज्ञान रुजवतो त्याला गुरु म्हणतात.
आणि त्या गुह्य ज्ञानानं साधकाचं परिवर्तन होतं, नुसतं परिणाम नाही होत. त्याच्या अंतःकरणातला अंधकार निघून जातो. गुरु या शब्दाचा अर्थ आहे संधकारा तन्निरोधा. अंधकाराचा निरोध करतो संधकार तन्निरोध. म्हणजे अंधकाराचा निरोध करून ज्याला प्रकाशमय जीवन देतो, ज्याला प्रकाशित बनवतो. एकदा दिवा लावला तर 7 पिढ्याचा अंधकार जरी त्या गुहेत असेल तर ज्या गुहेत दिवा लागला तो अंधकार तिथं थांबतो का? तो म्हणतो बाबा माझी जास्त दिवसाची निराशी इथं, मग मी जाणारच नाही. त्या अंधकाराला जावं लागतं एकदा प्रकाश झाला. अशी प्रकाशमय ज्योत गुरुनं जर आपल्याला दिली तर आपल्या अंतःकरणाचा अंधकार निघून जातो. अंतःकरणात अंधकार राहत नाही. मग काय होतं? गुरुच्या वचनानं पाठ फुटते. गुरुवचने फुटली पाठ. आणि गुरुवचनानं पाठ फुटली का पुढे त्याला भक्ती भेटावी लागते. आणि ती भक्ती एकदा भेटली, माता भक्ती भेटली बलवंत. आणि मग ती काय करते? तिने मार्ग दाविला चोखट मार्ग प्राप्त होण्यासाठी अहंकाराची रात्र दावी लागते. बाबा अहंकार निशी गण दाट. गण दाट म्हणजे आमोशाची रात्र. अहंकार म्हणजे आमोशाची रात्र. ती आमोशाची रात्र अहंकाराची घालवायची असेल तर गुरुच्या मुखातून आपल्याला मार्ग मिळावा लागतो. आणि तो मार्ग जर आपण यथोचित पाळला काय होते? ज्ञानोबरायांनी तर सातव्या सांगितले बाबा गुरुने दाविलेल्या वाटा. तुम्हाला गुरुनं जर वाट दाखवली, त्या वाटेने तुम्ही जर गेले तर आपल्या बुद्धीला आलेला जो मळकट आहे, तो मळ धुण्याचं जे तीर्थ आहे, ते तीर्थ आपल्याला या जगामध्ये कुठेही मिळू शकत नाही. संपूर्ण राष्ट्र हिंडलो आपण तरी देखील बुद्धी धुण्याचं तीर्थ हे भूतलावर नाही. बुद्धी धुण्याचं तीर्थ पुढे मिळालं आपल्याला गुरुनं दाखवलेल्या वाटा. गुरुनं दाखवलेल्या वाटेनं आपण पादक्रमण केलं तर आपण विवेक नावाच्या तीर्थावर जाऊ. विवेक नावाच्या तीर्थापर्यंत पोहोचलो पाहिजे. येऊनी विवेक तीर्थ तटा. विवेकाच्या तीर्थाच्या तटावर जायचे. 2 तट असतात गंगेला. आधी करता येतात आणि पलीकडता येतात. जसं परमार्थ करणाऱ्या गंगेला ते 2 तट, एक प्रवृत्तीचा तट आहे आणि दुसरा आहे त्याला निवृत्तीचा तट म्हणतात. बरं, मग आपण तीर्थाच्या तटावर जायचे. कोणत्या तीर्थाच्या तटावर जायचे? विवेकाच्या तीर्थाच्या तटावर जायचे. आणि विवेकाच्या तीर्थाच्या तटावर गेल्यावर काय होईल? ज्ञानोबा काय म्हणतात? आपल्या बुद्धीचा मळ धुतला जाईल. दोन्ही मळकटा बुद्धीचा जेणे. बुद्धीचा मळ धुण्याचं तीर्थ साधूच्या मार्गाने जो पादक्रमण करतोय, पाठीमागच्या संतांच्या मार्गाचा पादक्रमण करत जो चालतो, याला विवेक उत्पन्न होतो. विवेक. आणि त्या विवेकाच्या जोरावर त्याची बुद्धी धुतली जाते. बुद्धीला गंध आल्याशिवाय राहत नाही. बुद्धी मलिन झाल्याशिवाय राहत. कशामुळं? ही बुद्धी अशी आहे महाराजांच्या क्षण
क्षणाला हिच्या एक एक तरंग उठतो. घडी घडी बुद्धी पालट होते. आता आपल्याला जर हरिपाठात नाता वाटतं ना थोड्या वेळाने लाज वाटते, नको कोणतरी म्हणाला आपल्याला काय लगेच बंद होत. परत बुद्धी म्हणते अरे काय लाल साडून झाली मी संगम कल्पना सोडी याला संग केला मोकळा मार्ग सुरुंग. मग मोकळा मार्ग झाला काय झाला तिथे लाद वैशंका दुराविला असं उजून बुद्धीमध्ये येतं. म्हणजे याला तरंग म्हणतात. जसं समुद्रावर तरंग उठतो, तरंग म्हणजे कुठे येतात समुद्रावर. लाटेमध्ये ज्यावेळेस लाट येते त्यावेळेस बुडबुडा तयार होतो, थोड्या वेळात पुढे गेला तर तो बुडबुडा नष्ट होतो. तसं बुद्धीचे तरंग सातत्यानं जीवाला त्रास देतात. या शरीरामध्ये जो जीव आहे त्या जीवाला सुधरू येत नाही. हे करावं का ते करावं, ते करावं का ते करावं, काय करावं, पोट भरावं तर काय करावं नाही कळू देत नाही. न कळू दिल्यामुळे घोटाळा उत्पन्न होतो. म्हणून पहिल्या नंबरला ज्ञानोबाने सांगितले तुला विवेकाच्या तीर्थात जोपर्यंत तू पोहोचत नाही तोपर्यंत तुझ्या बुद्धीचा मळकट धुतला जात नाही. बुद्धी मलिन झालेली बुद्धी ही स्फटिकासारखी प्रफुल्लित होत नाही आणि तेजस्वी दिसत नाही. ही बुद्धी तेजस्वी व्हायची असेल, हिची मलिनता जर जायची असेल तर साधा विचार केला पाहिजे. जो साधा विचार करतो याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, याचं कल्याण होतं. म्हणून इथं सांगितले ज्ञानोबांनी काय सांगितले, गुरुने दाविलेल्या वाटा, गुरुनं दाखवलेल्या वाटेनं गेलं पाहिजे. गुरु म्हणजे कोण? प्रकृती. पाठीमागच्या संतांचा विचार करा आणि पाठीमागच्या संतांचा जर विचार केला तर ज्यांनी ही वाट आणली आपल्यापर्यंत त्यांचा विचार केला पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 4 संप्रदाय मुख्य आहेत. अमृत महाराज जोशींचा कोणी कार्यक्रम ऐकला तर त्यांना माहिती असेल, युट्यूबला आहे. मी त्याचं विश्लेषण करत नाही. चैतन्य, प्रकाश, स्वरूप आणि आनंद असे 4 प्रकारचे संप्रदाय अनादी काळातले. आपल्याला अनादी काळाचं तत्व मिळावं का? अनादी काळाचं तत्व मिळाल्याशिवाय आपली बुद्धी धुतली जाणार नाही. मला आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व शरीरात आहेत. संतांनी 6वं तत्व सांगितले. तत्व कधी बदलत नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत तत्वात बदल होत नाही. पृथ्वी आहे तीच आहे. ज्यावेळेस कृष्ण भगवंत होता त्याही वेळेला ही पृथ्वी होती. राम होता त्याही वेळेला ही पृथ्वी होती. कृतायुगात ही पृथ्वी होती. त्रेतायुगात हीच होती. द्वापार युगात हीच आहे. आणि आता कलियुगात मध्ये देखील ही पृथ्वी. पृथ्वीत बदल होत नाही. पाणी देखील इतके होतं पूर्वी जे होतं ते आज आहे. प्रकाशात देखील बदल होत नाही. हवा देखील त्यावेळेस होती ती हवा आहे. आपण देखील त्यात हवेली म्हणतोय. आणि आता
आता तिथे आहे. अशा या 5 तत्वामध्ये बदल होत नाही. तसं जीवाचा उद्धार होण्यासाठी स्वस्वरूपाला जाण्यासाठी नाम हे एक तत्व आहे. ते फक्त तत्व आपण आपल्या अंतःकरणात दृढ धरलं पाहिजे. बऱ्याच जणांना मिळते पण कळत नाही का पद्धत आहे. काही दिवस वारकरी असतो, काही दिवसांनी वारकरी राहत नाही. मुदतीचा वारकरी असतो. मुदत संपली का तो परत जसा आहे तसाच होतो. आपल्याला मिळालेलं तत्व हे बदलत नाही. एक तत्व नाम दृढधरी म्हणा. कसं दृढधरी म्हणा. काय म्हणते? हरीशी करुणा येईल तुझी. तुझी करुणा हरीला येण्यासाठी जे तुला तत्व मिळालंय ते कसं कर? गणित गणित होत असं दृढधरी म्हणा. दृढ याचा अर्थ निश्चयात्मक भूमिकेने कर. निश्चय ठेव. जसा निश्चय ठेवशील ना तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार. मिलिटरी मध्ये भरती झालं नाही तर त्यांनी जो भारताचा झेंडा हातात धरला तो मरेपर्यंत खाली ठेवता येत नाही त्याला. त्यांनी तो झेंडा दृढ ठेवावा लागतो. दृढ. आणि जो दृढ ठेवून देहत्याग होईल त्याचा त्यावेळी त्याला परमवीर चक्र मिळते. वीर चक्र प्रदान होते त्याला. आणि तो आश्रमात झाल्याशिवाय राहत नाही. देह तर प्रत्येकाचा जाणार आहे पण ज्या झेंड्यासाठी ज्यांनी देह दिला त्याचं नाव मात्र आश्रमात झाल्याशिवाय राहत नाही. मरावी परी कीर्ती रूपी उरावी. पाठीमाग कीर्ती स्वरूपाने शिल्लक राहतो. साधू महात्मा पाठीमाग कीर्ती रूपानं आले आहे. 750 वर्ष झाली माझ्या ज्ञान भरायला. बरं तुकोबाराने आपण 375 साधे केली. सगळ्या संतांनी जे ठेवला एकनाथ महाराजांनी ठेवला, जनार्दनांनी ठेवला, भानुदासांनी ठेवला, जनाबाई, मीराबाई, सखुबाई सर्वांनी देव ठेवला महाराज. पाठीमागे कीर्ती स्वरूपाने मात्र आजही त्या आजनावर राहिल्या. याचं कारण दृढ झाले. दृढ अशी दृढता ज्याच्या अंतःकरणात येते, अशी दृढता ज्याच्या अंतःकरणात आलेली असते त्याच्या संगतीमध्ये जरी आलं जे येतील ना ते देखील उतारत जातात. निळा म्हणे ती संगीची करणे. निळवऱ्या म्हणतात त्यांच्या संगतीनं करल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. दीनबुद्धने नवलको यांच्या संगतीत या. संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणी पंथी. मग आपल्याला संत संग घडला पाहिजे. अभंग खूप आहे. भाग्याचा उदय झाला कधी झाला? ज्यावेळी तुला संत संग मद घडला. संताचा संग ज्यावेळी तुला घडल मग काय होईल? तुला तुझ्यावर परिणाम होईल. मग तुला काय होईल? आनंद उत्पन्न होईल. संत संग मद घडला तेने आनंदाचे पूर लोटता ते निरंतर. मध्ये अंतर न राहता आनंदाचे पूर येते.
तर तरंग अशी अवस्था तयार होईल. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? गुरुनं दाखवलेल्या वाटेने गेलं पाहिजे, आपल्या वाटेने नाही. मनाच्या वाटेने परमार्थ करून तो फळाला येत नाही. आणि प्रत्येकाला फळाची अपेक्षा आहे. ती गोष्ट करून आपण जीवनामध्ये ही निष्फळ जाण्यासाठी काही येत नाही. पहा ना तुम्ही, निष्फळ जाण्यासाठी काय करतो का आपण? शेत पेरतो, निष्फळ जाण्यासाठी करतो का? पोराला शाळेत घालतो, निष्फळ व्हायसाठी का? नापास व्हायसाठी घालतो का? पास व्हायसाठी? लहान पोरांना आई बाबा कशासाठी शाळेत घालते? एवढी फी भरायची, परत त्यांना क्लास लावायची, हे सगळं कशासाठी करतात? त्याला काहीतरी फल प्राप्त व्हावं म्हणून करतात. परमार्थ कशासाठी करायचं? निष्फळ जाण्यासाठी. परमार्थाला ते फळ यायला पाहिजे. संपूर्ण जगामध्ये जी जी कर्म केली जातात ती त्या कर्माचं फळ याच्याच मार्गाने जर वर गेल्यावर जर मार्गक्रमण केला तर इच्छित ठिकाणी पोहोचू शकणार. मार्ग ठरवलेले मार्ग आहे, त्या मार्गाने जर गेलं तर मार्गाने जात असताना प्रत्येक मार्गाला सूचना असतात. स्पीड असे ड्रायव्हरला अगोदर सूचना दिली जाते. सूचना केली जाते कशावर? त्या फलकावर, या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे. एखाद्या ठिकाणी जर फलक असेल तर त्या खोलवट्याची देखील सूचना आणि फलकावर लावलेली असते. या सगळ्या सूचना लावलेल्या असतात. त्या सूचना पाहून यांनी त्या मार्गाने पादक्रमण करावं लागते. मग जो त्या मार्गाने जातो त्याला या खुणा लागल्याशिवाय नाही म्हणून लागतात. त्याला आपल्याला ते खुणा कळल्या पाहिजे. गुरुच्या वाटेने जर गेलो आपण तर आपल्याला देखील खुणा लागतात. आयशी वर्म मज दावी नारायण असं वर्म आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्या आतल्या खुणा कळल्या पाहिजे, बाहेरच्या नाही. अंतःकरणातल्या खुणा समजल्या पाहिजे. अंतःकरणातल्या खुणा प्राप्त होतात महाराज. आणि ज्याला अंतःकरणातल्या खुणा प्राप्त होतात ना, जो अंतःकरणातल्या खुणा आपल्याला दाखवतो खरा साधू असतो. अशा साधूची भेट सहजासहजी होत नाही. पहिल्या जन्मीचं ज्याचं कर्म चांगलं असेल त्याला साधू भेटतोय, कोणालाही भेटत नाही. अनंत जन्मीची पुण्य संपत्ती जरी गाठी अशी आहे ती, तरी जोडे माझ्या संताची संगती. बर, संताची संगती जोडण्यासाठी अनंत जन्माची पुण्य संपत्ती गाठी असावी लागते. आणि पुढे सांगितले संताची संगत जोडल्यानंतर यांनी भक्ती केली पाहिजे. भक्ती हा 5वा पुरुषार्थ आहे. मला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ तर आहेत, पण 5वा पुरुषार्थ आहे भक्ती. मग संताची संगती जोडली तुला. संताची संगती जोडल्यानंतर तू जर भक्ती केली तर तुला काय प्राप्त होईल? सत्संगती, भक्ती, प्रेम, उल्लास. भक्ती आणि प्रेमाचा उल्हास होतो. भक्तीनं पुढं, भक्तीनं एकदा भक्ती सुरू झाली ना तर त्याला प्रेमाची प्राप्ती व्हायला पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे, प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. मग संगतीत आला करा. संगतीत आल्यानंतर
बसला आणि इकडे तिकडे विचार करीत बसला आणि भक्ती केली नाही तर प्रेम उत्पन्न होणार नाही। साधूंच्या संगतीत आल्यानंतर आपण भक्ती केली पाहिजे। भक्ती याचा अर्थ विभक्त नाही, जिची करतो तो आणि जो करतो तो, या दोघांमध्ये विभक्तता राहत नाही, एकता जिथे येते त्याला भक्ती म्हणतात। आपण एवढा बारीक विचार करत नाही, मी भक्ती करतो काय करतो, हरिपाठ करतो, कापडा करतो आणि हरिपाठ करता करता देवपूजा करता करता एका घरात तसंच झालं, ते देवपूजा करायला हरिपाठ करीत जातात, देवाची द्वारी उभाक्षण गणगुळी उघडीत जातात, देवाला लावायचं। एवढ्या दरवाज्यात कुत्रा आणून ते नीट घ्यायचं, चुलीच्या जवळ दूध ठेवलं होतं तिथे गेलं, हातात तोंड घालणार दूध प्यायला तर याच्या हातात रंगणार होता। याने काय काय आसोनी संसारी जिव्हा वेकू करी रंगला कुत्र्याला। आता याला भक्त म्हणतात का? ही भक्ती रंगणात हातात सापडला तो फेकला, कुत्र्याला लागला ते कुत्र वॉक वॉक करून दरवाजेच्या बाहेर गेले, तेव्हा याला बरं वाटलं, हरिमुखी म्हणा आणि मग म्हणाला पुण्याची गणना कोण करी। आता हे कवा भक्ती व्हायची म्हणजे कवा हा कधी भक्त म्हणायचं? ज्याची करतो तो आणि जो करतो तो, हे दोघे ज्यावेळेस एक होतात, नोहे चालिता निराळी, आपण बोलतो लवण मिळविता जळे, लवण म्हणजे मीठ, नोहे चालिता, चालिता म्हणजे सरिता नाही, काही अर्थ करायला विचित्र नसतात। एकाने अभंगाचं विश्लेषण केलं होतं, संतांनी सरिता केलो तैशा कर, म्हणला संतांनी सरिता केलं म्हणजे नदी बनवली, काय संतांनी सरिता केलो तैशा करी म्हणजे कशा परी? ज्याप्रमाणे चंदन आणि बोर, बोरीचं झाड आहे आणि एक चंदन आहे, चंदनाच्या सहवासात बोरीचं झाड जर गेलं तर काय होते? ती बोर म्हणून राहत नाही, चंदन होते। सर्क म्हणजे एक केलं, सरिता म्हणजे नदी नाही। अर्थात भागवताच्या चिंध्या झाल्या लई घोटाळा आहे। तसं नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, म्हणजे जो भक्ती करतोय तो आणि ज्याची करतोय तो, या पाण्याप्रमाणे आणि मिठाप्रमाणे, मिठाने एकदा पाण्यात उडी टाकली तर ते मीठ म्हणून राहत नाही, तेव्हा जो भक्ती करतोय आणि ज्याची करतोय या दोघांची एकदा एकता झाली का तो भक्ती करणारा भक्त राहत नाही, विभक्त होत नाही, याला भक्ती म्हणतात। अशी भक्ती घडली पाहिजे मला। याचा अर्थ असा आहे की देव पाहावयाशी गेलो आणि तेथे देवाची होळी ठेवलो, वेगळा राहिला नाही, तो देवच झाला। अवघड काहीच नाही। मीठ जे पहिलं स्वरूप कोणाचं आहे,
नीट हे समुद्र करू द्रवरूप आहे म्हणजे नीट पहिले द्रवरूप आहे समुद्राचं स्वरूप आहे पाण्याचं स्वरूप आहे पाणी हे द्रवरूप आहे मग ते पाणी द्रवरूप असताना ते घनरूपामध्ये कशामुळे आलं साईडला गेलं म्हणून बऱ्याच जणांना साईड मारायची सवय समुद्राच्या काय झालं ते बाहेर गेलं नाही पाणी बाहेर गेल्यानंतर तिथं कडोली काय केलेल्या असतात बंधारे घातलेले असतात त्या बंधाऱ्यात ते पाणी अडकले पाणी बंधाऱ्यात अडकल्यानंतर 10-15 दिवस करून सूर्याच्या प्रकाशामुळे आटलं पाणी घनरूपाला गेलं घनरूपाला आणि घनरूपाला गेला त्याचं मीठ तयार झालं होतं कोणाचं पहिलं कोण होतं ते मीठ समुद्र होता नाही हा जीव कोण होता पहिला अडकला कशामुळं माझी बायको माझा टिंट्या माझी टिंटी काय उड्या आणती माझी टिंटी काय उड्या आणती आणि मग त्याच्यात अडकतो आपण त्याच्यात अडकलो आपण कोण आहोत हे विसरतोय विसरली तयार थोडं झाली आणि पद्धतीनं काही त्याच्यामुळे आपण दुखलोय एकनाथ महाराजांनी भारतात सांगितलं उलट उलट गाडा प्राण्या फिरगुते काशी आता माग फिर म्हणते प्राण्या जीवा तू माग फिर कशामुळे तू माग फिर माग पुढे होता तो पहिला जिथं होता तिथं जा माग फिरू तुका म्हणे ठाया जाय आल्या आपुलिया माग फिरायला पाहिजे का आपण माग फिरतो का आणि त्याच्यामुळे काय होतं भरला पूर्ण मायेचा लोंढा वाहुलिया दास मायेच्या लोंढ्या सापडतोय आणि त्या मायेच्या लोंढ्यातून आपल्याला मार्ग कळत नाही मार्ग दाखवणार किती ऐकत आपण ऐकत नाही ऐकणारी पाठवली मंडळी बाकीचे ऐकायला तयार नाही संतांनी सांगितलं ते कोणी ऐकोनी कैक अंध बहिर झाले विषयाचे लवपट बांधून यम सदना नेले आपल्याला कळत नाही का आपण पाहत नाही का कोणाचं काय झालं पाहत्या रावणा काय झाले पाहत नाही का आपल्याला पाहत नाही पहावी पुराणी विचार आपण पाहतो नाही पुराण पाहतोय एवढे पाहतोय ऐकतोय का नाही ऐकतोय त्याच्यामुळे संतांना सांगावं ही पाहणारे बिघडले आणि ऐकणारे बिघडले हरिपाठात आहे कीर्तन ऐकत्यात ग्रंथ वाचत्यात ज्ञानेश्वरी वाचत्यात सगळं करतात पण भोगलं तर काय टाकी मत जात्यात संगत जात्यात त्या गुंग्याची ती गुंगा म्हणतो बाबा तू नको इथं थांबू माझ्या जातीत जायचो इथं थांबू नको मग मी तिकडे फळांकडे जातो एवढा मकरंद एवढा खायला मदत मिळत ती माझ्याबरोबर जात ऐकतच आणि त्याच्याबरोबर निघतं मग त्याची बाकीची मंडळी आहे त्याच्यामध्ये बळा जायचं दिलं मोकळ्या हातात जाऊन मग उपाशी मारायची पाळून आपलं बघलं 2 गोळ्या घेऊन जात एकाड्यावर एकाने काढल्या त्या बघलं त्या गोळ्या हे इकडं सोडात घालते त्या फुलामध्ये आणि मकरंद सेवन करते त्यालाही सोडा असते सगळं असते त्याला सांगते आतमध्ये घालायचे
घुमऱ्या तेव्हा आपली सोड त्याच्या मित्रामध्ये घाला आणि अशी आत घातली का वर वाढायची सोडणार काय करायचं वर वाढायचं आणि वर वाढलं का आतमध्ये मकरंद येतो तो मकरंद आत टाकायचा आणि सावकाश बाहेर सोडायचा भंग्याला सांगायचं तो प्रमाण वर वाढायचं वर वाढल्यानंतर कसं वाढायचं म्हणजे असं वाढायचं असा कुंभ करायचा आणि परत काय करायचं म्हणे असं सोडायचं म्हणजे तुझ्या आतमध्ये साठवलं जाईल मग याला माहिती नसते त्याच्यामुळे हे काय वाढायचं काम कधी सावून देखील ओढीत नाही मग भूक लागते त्याला भूक लागल्यानंतर त्याला आईची आठवण येते आपल्या आईने सांगितले याच्या बघलं जे असतं ना त्या बघलं सोड घालते सोड घालून ती गोळी होती त्या गोळीचा माल खात तशीच पद्धत आहे आपली पंढरपूरची वारी करतो आळंदीची करतो गुरुपूजनाला राहतो सगळ्या गोष्टी करतो पण आपलं जे करायला पाहिजे ते करत नाही आणि मग परत आपण सोड आपली बघलं त्याशिवाय नाही त्या बघल्यामध्ये आहे विषय विषयाचे समजूक बेगडाची बाहुली आभाची सावली जाईल रया हे साथे आलिया ओळंगा शामून धरू नाही तरी संसारू जाईल रया ज्ञानोबा म्हणतात कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत्र अरे म्हणून जडवत जाईल रया आपल्याला काय कळायला पाहिजे आपल्याला मार्ग कळायला पाहिजे आणि गुरुचा मार्ग असा मोकळ्या मनाने कळत नाही त्याला भक्ती व्हावी लागते मार्ग ज्याशी कळी भक्ती व्हावी पडली मार्ग कोणाला करतो भक्तीनं भावाच्या बळानं गुरुनं दाखवलेला मार्ग कळतो जगाची वेळ न दिसत तिथे जगाच्या मेळात ते दिसत नाही जगाच्या मेळातली मंडळी सगळी विषयात गुंतलेली आहे विषय गोडी बोललेली होय कोण करील त्यांची कीव नुबई नारायणी भाव वाहून ठावणार देव म्हणून काय व्हायला पाहिजे आपल्याला जगाच्या मेळात न दिसणारे कसे असतात ते साधू महात्मे कसे असतात आपल्यासारखेच असतात वेगळे काही नसतात ते आपल्या दोनच हातात दोनच पाय असतात त्यांना त्यावर शिंग फुटलेली नसते त्यांच्या अंतःकरणात विवेकाचं तीर्थ आलेलं असतं लक्षात येते साधूच्या जवळ कोणतं तीर्थ आहे विवेकाचं मग आपल्या जवळ विवेक नसेल तर आपण त्या तीर्थाच्या ताटावर गेलं पाहिजे नको जे तीर्थाच्या ताटावर जायचे त्यांना बोध होईल म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं साधू बोध केला नाही म्हणजे साधू बोध झाला असा शब्द आहे आणि ज्याला बोध व्हायचा असेल तर त्या साधूच्या जवळ विवेकाचं तीर्थ असतं त्या तीर्थाच्या जवळ आपण गेलो आणि त्यांनी सांगितलेलं आपल्या कानामध्ये जर श्रवण येता व्यवस्थित केलं तर आपल्या डोक्यामध्ये असलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा मळ धुतला जातो दोन्ही बळकटा बुद्धीचा येणे या अनेक बुद्धीचे तरंग असतात क्षणक्षणा पालट तिरंग धरू जाता संग तव तव होय वाढत
5,000 तेच सांगायचं, हजारांमध्ये तेच सांगायचं. सगळी मंडळी जर तिथं सकाळी होती तेवढी थांबली असते तर बऱ्याच जणांना फरक पडला असता. तुमच्यावर फरक झालेला नाही म्हणून थांबले. जे जेव्हा झालं नाही ते गेली निघून. ते जेव्हा होते तेव्हा जर आपण इंजेक्शन दिलं, सलाईन जर त्यावेळी दिलं तर त्यांचा आजार कमी नाही होणार का? हो ना. ज्यांचा आजार कमी झाला ते ऐकत येतं, ते ऐकायसाठी थांबले, ते नाही गेले. पण गेले इथून गेले. तसे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना खूप मावळे होते ना, आणि मावळ्यांमध्ये काही कावळे होते. उडून गेले ते कावळे, राहिले ते मावळे, खाली राहिले. जीवाचे जीवलग जे आहेत ते शेवटपर्यंत थांबतात, ते जात नाही. रामाची भक्ती किंवा रामायण जिथं चाललंय ना तिथं सगळ्यात अवघड येतो, आणि सगळ्यात रामायण खिलाफत वाटल्यानंतर माग थांबतो. त्याला हनुमंत म्हणतात. हनुमंत रामाच्या कार्यामध्ये सगळ्यात अगोदर येऊन माग थांबतो. खिलाफत येऊन सगळ्यांना परत काढून घेतो, तिथपर्यंत थांबतो. तुझा हनुमंत तसं सुरुवातीपासून येतो आणि शेवट सर्व साफसफाई करून मग कार्यामध्ये उत्तीर्ण होतो, कार्यात तत्पर राहतो. शेवटच्या क्षणाला साफसफाई करून मग जातो. त्याला निष्ठावंत साधक म्हणतात. त्याला सिद्ध म्हणतात साधक. तो साधक सिद्ध होतो, कोणी सिद्ध होत नाही. त्याला भक्ती, त्याला सेवा ही महत्वाची. आपण भगवत वाचतोय ज्ञानेश्वरी, तो ज्ञानाचा कोरटा, ते सेवा हा दार म्हणता. स्वाधीन कमी सुमटा अवलंबून या. कोणाला ओळखत नाही. ओळखण्यासाठी पाहणं येण्यासाठी वाचू लागते, आणि ती वाचू जास्त त्या आईच्या चित्तात असतं गायच्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वत्स देवळीची चित्ती तैशी मध्ये ती सांभाळी. तुकाराम महाराज असं नाही म्हटलं, तुका म्हणे कोंड देवळीची चित्ती. वाटातून वाचतात काय फरक आहे? वाटकोळला शिराळ आणि सांगता येत नाही. वाचला शिव नसते, ते दुसरी देते दुसरी, तेही नेमकं कासला देत. आणि ज्याच्या जी कासला दुसरी देते तिच्या चित्तात गाय असते, आणि गायीच्या चित्तात वाचलं असतं. म्हणून महत्वाची गोष्ट आहे बापांनो, आपण वत्स व्हावं. वत्स होऊन आपण काय करावं? त्या आईचं ध्यान करावं. ज्याप्रमाणे आई म्हणजे गाय रानामध्ये चरायला जाते, रानामध्ये चरायला गेल्यानंतर जर जसा दिवस खाली उतरलं तसं तिला ध्यान येते. ध्यानाला का आतमध्ये पोटामध्ये आसडा बसतो. तिथे आसडा बसला मोठ्याने करून पळायला सुरुवात करते. परत तो गुराखी तिला मार्ग बोलणार. जास्त आग्रह होते असं. शेवटी जास्त ध्यान आलं की गायच निघून येते वाजला. मग छंद खायचं पाहिजे मग राहत नाही, जाती वाचतो. मग तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे वत्स देणगीची चित्ती तैशी मध्ये ती सांभाळे. खरा साधू असतो ना
तो त्या गायीसारखा त्या वासरासारखा, ती गायी जशी त्या वासराला सांभाळण्यासाठी पळत राहते, तसा साधू महात्मा देखील गोडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आईशी कळवळ्याची गाती काही लाभावी न करते पोटी भारवाई त्याचे पोटी भारवाई त्याचे सर्व सोयीच आहे, त्याचं सर्वस्व सहन करते आई. तद्वत साधू महात्मा देखील आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येकाने विचार करा, थोडा वेळ आपण आपल्या या आयुष्यातला काळ कोणाचं भाग्य चांगलं असं सांगता येत नाही. आता याही वर्षी एक वडी गुरुची माता माझ्याजवळ आली होती, बाबा छाती दुखते, तिथं माझं दुखत होतं पायवाडे, पण 5-10च्या दिवशी माझ्या घरी मला विचारसाठी हात लावून सांगितलं जा गरम पाण्याने चहा घे, बरं पडत झालं ना, परत चहा पिल्यावर बरं द्वादशीचे जेवण जेवण निघाल्यानंतर बाळ पुढे गेली तिकडे आणि तुळजापूरच्या जवळ गेल्यावरती तिला तिथं अटॅक आला परत. मी ह्या बाकीच्या लोकांनी चौकशी करायला पाहिजे, पण आपण लोक चौकशी करत नाही. तिथून सोलापूरला नेली तर ती खराब झाली होती, तिथून ॲम्ब्युलन्स करून तिला वडी गौरीला घेऊन जावं लागलं. आपण सगळ्यात येणाऱ्या महाराष्ट्राच्या बाहेरून येणारा समाज आपला पंढरपुरात असतो, सगळ्यांना आपण सुविधा देऊ शकत नाही, कोणाला देऊ शकत नाही. सांगायचं तात्पर्य तिथं भाग्य होतं. मी पायीवाडीला आणि पायीवाडीला येऊन परत माघारी जाताना द्वादशीला तिचा देह गेला. असं सगळ्यांचं भाग्य होईल का? सगळ्यांना मरण येईल का? मरणार नाही का? पण ते तर जाणारच आहे. मग काही काळ आपला देवाच्या चिंतनात जावा म्हणून आपल्या आयुष्यातला वेळ थोडा कमी काढला पाहिजे. आपल्याला वाटते मी धडधाकडी, मला काहीच म्हणणार तुझ्या हातात नाही, जन्मही तुझ्या हातात नाही आणि मरण देखील आपल्या हातात नाही. दोन गोष्टी देवाने त्या स्वतंत्रतेच्या हातात ठेवलेल्या आहेत, जन्म आणि मरण हे आपल्या हातामध्ये नाही. कधी जन्म पुढे घ्यायचा, कोणाच्या पोटी घ्यायचा, नाहीतर सगळी मंडळी श्रीमंताच्या इथंच जन्माला आली आहेत. सगळी म्हणजे देवीची महाराज मुलींच्याच पोटी जन्माला मंदिर पाहिजे आपण याबरोबर चांगल्या मोठा बेटा आहे करतो, धर्म कार्य करतोय तो या त्यामुळे आपण पुढे जन्माला मध्ये जन्म घेणं आपल्याला आपल्या हातात नाही आणि मरण देखील आपल्या हातात नाही. म्हणून पूर्ण दिवस येईल काहीचा नाही देहाचा बरोबर. कशाला 500 क्विंटल 1000 रुपये कापूस निंदायचा कधी विंदायचा कधी? अरे कापूसही आपला नाही, उंटही आपलं नाही, कशाला राहणार? आमचे बाबा सांगायचे दृष्टांत 2-3 म्हातारी एका वडाच्या झाडाकडे बसली आणि त्या काळात काही गाड्या घोड्या नव्हते. मग कापूस पिकला जायचा, तर कापूस उंटावर बोंदऱ्या बांधायच्या, मोठे गठून इकडून एक गठून इकडून एक गठून ते खाली टेकेपर्यंत, म्हणजे उंटाच्या खाली फक्त फुटभर खाली जमिनीला टेकणार नाही अशा लेवलला एवढं मोठं गठूड असायचं कापसात, इकडून एक तिकडून एक. ही 5-2-4 जण बसली होती, व्यापारी चालला होता कापूस घेऊन. आता कापूस घेऊन चालल्यानंतर रस्त्याने त्या म्हाताऱ्याने 1 क्विंटल मोजला, 1, 2, 3, 4, 5 मध्ये जायचं. शेवटच्या उंटापर्यंत मोजलं तर 500 होत. ती उंटा आपल्याला विचारलं, हा याच्यात काय म्हणजे कापूस आहे.
म्हणला हा त्याच्याची सर्दी काढलेली आहे का निंदलेला आहे का म्हणलं नाही तसंच झालं म्हणला 500 उंट या काय का उंटा 2 बोलल्या 500 उंट 1000 बोलल्या एवढा कापूस निघायचा कधी निघायचा कधी काही ज्ञान होतं या म्हाताऱ्याला त्यात उंट होतं कापूस तरी त्याचा होता फाटका कोणाला बसला पाहणार सारखं म्हणायचं लागलं 500 उंट 1000 बोलल्या कापूस निघायचा कधी पेटायचा कधी 500 उंट 1000 बोलल्या कापूस निघायचा कधी पेटायचा कधी जसा फटका बसला घरी गेले तर पोराला म्हणायला लागले त्याच्या नारे 500 उंट 1000 बोलल्या कापूस निघायचा कधी पेटायचा कधी जे भेटेल त्याला माझी इकडे 500 उंट 1000 बोलल्या कापूस निघायचा काय केलं निष्ठा आपल्या फटका काय केले निष्ठा किती सांगा किती ओरडून सांगा वाजत शिवून नाही ठिकाणी हाय हाय न म्हणून त्या थोर झाले नाही तुकाराम म्हणतो मेलो सांगता सांगता यांना येच्या मुंबईला धागा लागला कोणाचे मायबा कोणाचे गणगोत्र अरे मुर्ग जळवत जाईल दया हे साध्य आदिया ओळंगा शांत धरू नाही तरी संसार जाईल दया तरी कळते बॉम्बेचा टाकलं कीर्तन तिथंच पाठायलं कथाला पुढं गेले आणि पवाड वाशा तोंड आणलं पाहिजे तुझं कवा कळलं तुला कळलं येईना तर काय प्राण तुला येण्याचे आता सगळं गेल्यावर कळायला लागलं मस्त आम्ही आता काय बोललो जेव्हा ऐकायचं तेव्हा नाही ऐकलं आता काय करतो चिडियाचे उभे नापात लय धान्य आलं होतं लय कंस मोठाडी होती राखण केला तर आम्ही 2 खंड्या जाण्याच्या आता खाऊन घेतो जेव्हा चालू व्हायचे तेव्हा चालू होत नाही आणि त्याच्यामुळे घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही मग त्या म्हाताऱ्याचा आता घोटाळा झाला डोक्यात फाटका बसला लागत तेवढा इलाज त्याला काय केलं फाटका निघाली शेवटी ते पोर होते कंटाळून म्हणून आमचं म्हातारा 500 उंट 1000 उंटच करते कापूस निघायचा कधी निघायचा कधी मला त्याच्या डोक्यावर परिणाम झाला हे तिच्या मित्राला कळालं कोणाच्या त्या म्हाताऱ्याच्या तर नारायणरावाचे डॉक्टर घडले मग तो एक दिवस भेटायला आणि भेटायला आल्यानंतर मग तो नाला तास जे आहे जे हरे रामकृष्ण गावात गोळी घातली एकमेकाला म्हणला मार ती म्हातारा म्हणतो बरं झालं होतं 500 उंट 1000 मध्ये तो कापून निघायचा कधी पेटायचा कधी म्हणलं तेच सांगायला खूपच काय त्याला हात धरून बघा वाटायला बाजारानंतर मला एवढं नारायण तू म्हणतो ना ती 500 उंट तुझ्या इथून गेली ते त्या बोलले हा म्हणला ते म्हणला आमच्या इकडे आहे म्हणलं हिवाळ्याचा दिवस होतो ना हा म्हणतो आमच्या इथं मुक्कामाला होती म्हणलं ते आणि ती सगळी अशी उंट इथे बसवलेली उंट हाकणारी त्यांच्या जवळ बसले पण त्यांना होता म्हणला इडी घ्यायची सवय एकाने इडी काढली आणि काढी ओढली जशी काढी ओढली तशी इडीने लावली जोर कामाला म्हणला काळी पेटली होती जशी घेतली तशी त्या उंटाच्या बोंदरी पडली आणि जशी उंटाच्या बोंदरी पडली म्हणून ती बोंदरी पेटली ना तशी 500 उंट होती त्या 500च्या 1000 बोंद्या होत्या ना एवढ्याच्या एवढे जळाले म्हणला आणि उंट देखील जळाले एक राहील ना सगळ्यांची राख नाही मला सोडलं बाई आपल्याला त्याला तसे आपलं खटकं घालवायची माणसं आहे आपण खटकं घालणे नाही आपले खटके पॅक बसलेले आपल्याला की घटके निष्ठायला पाहिजे ते कधी निष्ठते
ज्यावेळेस आपण साधूच्या मार्गाने जाल त्यावेळेस मग साधूनी गुरुनं दाखवली या वाटा एवढी विवेक तीर्थ कटा धोरणी मळकटा बुद्धीचा जेणे मार्ग बरेच आहे. मला वेळ नाही सांगायला कारण 6:30 वाजले. किती वाजले? थोडे वाजले. मला 6:30 वाजले. नाही तर पेपीचा मार्ग आहे, हिंदू मार्ग आहे, आचार्य मार्ग आहे, संत प्रेरित मार्ग आहे, देव प्रेरित मार्ग आहे, वाङ्मय प्रेरित मार्ग आहे. एवढ्याचं विश्लेषण आपल्याला करायचं नाही. तुम्ही घाबरू नका, मी संपणारच आहे. इथं वाचल्यानंतर माझं ज्ञान जाते. खाली मला दम लावतो, इथं वाचल्यानंतर दम चढवतो. निभावलं म्हणजे मात्र नाही त्यामुळे भगवत आहे. त्याला काही झालं नाही, हे ढोंग करते, लवाड लांड ढोंग करते म्हणते. नाही इथं आयुष्य करतो. ते जसं पवाडा म्हणल्यानंतर तसा आयुष्य तसा आवाज करतो. धन्य धन्य सर्वांनी खरा राक्षसा तो हिरा तसं होते. मग त्या पद्धतीने होते. त्याच्यामुळं बाकीच्या कोणी जर बनवलं तर बरं, नाही तर काय कवली चालली आणि तुम्ही कटाळा या कायद्याचं कोंबड्या आडाला तेच थांबलं. मला वाटलं काय वाटलं एवढी गेली एकाच थांबलं असं नको वाटलं. त्याच्यापेक्षा आपलं लहू करावं लागलं. बरं गुरुनं दाखवलेल्या वाटा येऊन विवेक तीर्थ करता. विवेकाच्या तीर्थावर जा आणि बुद्धीचा मळकट धुवून काढा. बुद्धीचा मळकट धुवणारी सकाळी किती साधू आली होती, किती भव्य विवेक घातलेली होती. कोण 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 कंचे साधू, कोण कंचे साधू काय करायचं आपल्याला. सगळे साधू येतात. पुढं चंद्रभागे पंढरपुरात उठी पुत्रा दाई बाळा तीर्थेरी हिंड. आणि कशासाठी हिंड? आंधळे किती बसले ते नुसतं झुंड आणि त्यांच्या ताटातले असतील पैसे तेवढे त्याचे करी गोळकुंड आणि भाष्य याच्यासाठी हिंड का? उठी पुत्रा दाई बाळा तीर्थेरी हिंड. साधू आणि संतती त्या उदंड त्यामध्ये आत्मज्ञानी दोन करी वितंड. आत्मज्ञानी असला पाहिजे, वितंड न करणार. तो तू गुरु करी तुझ भुजविल प्रचंड चेई वाट आणून या जाई श्री गुरु शरण. अशा श्री गुरुला शरण जा, तुला प्रचंड बुद्धी म्हणजे तुझं समाधान होईल. गोडी गवळी माझं समाधान केले, मला पोटाशी लावले माझे समाधान केले. तसं समाधान होईल कोणाला? त्या साधूला भेटले तर जीवनाचं कल्याण होईल. असो आपल्याला परंपरेचे सांप्रदायिक परंपरेचे साधू मिळाले आणि त्या साधूचा बोध प्रत्येकाला मिळाला. ज्याला ज्याला मिळाला त्यांनी त्याचा जरा अंगीकार करा आणि अंगीकार करून पहा, कल्याण होईल. आपल्याला भक्ती उत्पन्न जर झाली तर त्या भक्तीच्या पोटामध्ये बोध उत्पन्न होईल. भक्तीची मोठी बोध काकडा होती. भक्ती उत्पन्न करून घ्या. ज्याला भक्ती उत्पन्न होईल त्याला बोध झाल्याशिवाय राहणार नाही. मग बोध काकडा होते. मग पंच प्राणाची व्हावी ओवाळ वाढती ही क्रिया घडली पाहिजे. आपली भक्ती फळाला आली पाहिजे. फळाला येण्याचा अर्थ बोध होणं आणि बोध ज्याला झाला त्याची ममता माया मरून जाते. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता माताने मरून गेली तेव्हा. जेव्हा बोधपुत्र निर्माण होतो तेव्हा ममता नावाची म्हातारी राहत नाही. हे लक्षात घ्या. माया व सारे उगाळून केलो रामी विठ्ठलाच्या बंधन घालून आलो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या बाबाजी चैतन्यांच्या व्यास महर्षींच्या चरणावर समर्पित करतो. बोलता बोलता या शब्द आले तर क्षमा करा. त्या
प्रोग्राम भरून ठेवायचा. व्यवहाराचा प्रोग्राम वेगळा, परमार्थाचा प्रोग्राम वेगळा, असे प्रोग्राम भरून ठेवा. या डोक्यामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कुंडली कवरदा हरिफल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज बाबा जय चैतन्य भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. शांति ब्रह्म गणाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ति शांताराम भगवान की जय. आता विश्वात्मकी देवी येणे वाक्यने तोषावे, तोषोरी मजल्यावे, पसाये दाणे जे काळांची व्यंकटी साडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवनचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधन भावो. जो जे वंचित होते आहो, प्राणी जात वर्ष तस कड मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडली आडी, अनवक्त भूमंडळी भेटतू तया होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव, पियुषांचे चंद्रमीचे लांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी गुण होनी लोकी, वजनवादी पुरकी अखंडित आदिगंतो वजीर. विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय गोवाल विजय, हे तमने श्री विश्वेश्वराव आहुरी लतान बसाव. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सदा सर्वदा युग तुझा गणा, तुझे कारणी देह माझा पडा. उपेक्षो नको गुणवंता